नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। डोमाजी चुटे यांचे मरणोत्तर नेत्रदान, ग्रामीण प्रतिष्ठानच्या सहकार्याने 118वे नेत्रदान। नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आले आहे। मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो। स्वेच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना डोळस बनवू शकते, परंतु आजची ही चळवळ अंधांचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी असली तरी याला काही अपवादही आहेत। लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील गजानन चुटे यांचे वडील डोमाजी चुटे वय 74 वर्षे यांचे दिनांक 23 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या मरणोत्तर त्यांचे नेत्रदान करून अंधत्व निवारण्याच्या राष्ट्रीय कार्यात त्यांच्या कुटुंबियांनी अमूल्य योगदान दिले। सदर नेत्रदान येथीलच ग्रामीण प्रतिष्ठानच्या सहकार्याने करण्यात आलेले हे 118वे नेत्रदान आहे। विरली बुजुर्ग येथील ग्रामीण प्रतिष्ठानच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून नेत्रदानाची चळवळ अविरत राबविली जात आहे। दरम्यान विरली बुजुर्ग येथील डोमा श्रावणजी चुटे यांचे शनिवारला वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांचा मुलगा गजानन, भाऊ अनिल आणि नातेवाईकांनी घेतलेल्या नेत्रदानाच्या संकल्पानुसार त्यांच्या कुटुंबियांनी नेत्रदान संकल्पपूर्तीसाठी निर्णय घेतला। त्याकरिता ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव कोरे, राजेश महावाडे यांनी नेत्रदानाची अंमलबजावणी केली। तर नेत्रसंकलनाची प्रक्रिया भंडारा येथील इंद्राक्षी नेत्रपेढीचे तंत्रज्ञ सुचित्रा श्रीपाद, वैशाली बागडे आणि दीपक क्षीरसागर यांनी पार पाडली। यावेळी त्यांचा मुलगा गजानन, भाऊ अनिल आणि कुटुंबीय तसेच ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव कोरे, राजेश महावाडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते। विरली बुजुर्ग येथील ग्रामीण प्रतिष्ठान ही संस्था मागील 22 वर्षांपासून लाखांदूर तालुक्यात रक्तदान, नेत्रदान, देहदान आणि अवयवदानाची चळवळ रुजविण्याचा प्रयत्न करीत आहे। तर ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलेले हे 118वे नेत्रदान आहे।